नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. हे जमतं आहे आपल्याला सध्या व्लॉग करणं. ऑल्टरनेट डे आपण ब्लॉग करतो आहे आणि ऑल्टरनेट डे आपण एक रील टाकतो आहे वर्कआउटची. वर्कआउट पण ॲड करायचं आहे आपल्याला व्लॉग्समध्ये, डेली व्लॉग्समध्ये. पण ते रेकॉर्डिंग करायचं जे स्टँड वगैरे आहे ते अजून थोडंसं जमत नाही आहे. ते एकदा जमलं अँगल वगैरे तर मग वर्कआउटचे ब्लॉग्स पण येतील. एक 2 ते 3 हफ्ते बाईक कवरमध्येच होती. तर तो जो पोलीस गार्ड आहे, पोलीस कॅप गार्ड नाही, तो बेंड झाला आहे. आता त्याला बॉल लागला आहे, क्रिकेट खेळताना बॅट लागली आहे की कोण टेकून उभं होतं हात, काय माहिती नाही. बट वाकडं झालं आहे. हाताने करेक्ट करायचा प्रयत्न केला आहे, सरळ करायचा, थोडंसं कर्व करायचा प्रयत्न केला आहे. बट सारखं त्याच्याकडेच लक्ष जातं आहे. म्हणजे राईट साईडने थोडंसं झालं आहे, लेफ्ट साईडने ठीक आहे. सारखं लक्ष तिकडेच राहतं आहे. मेरू टॅक्सी ही 2010-9-8 मध्ये मस्त चालायची. मेरू टॅक्सी, फुल कॅब. ओला उबरमुळे मेरू कॅब आता एवढं दिसत नाही. तरी पण काय माहिती, त्याने ओला उबर चालू केलं असेल आणि फक्त स्टिकर असेल मेरूचा. मेरू कॅब, फुल कॅब हे 2008-9 पासून आहेत. ओला आणि उबरच्या खूप अगोदर बसतात. बट आय थिंक त्यांना एवढं एक्सपोजर भेटलं नाही. सो आपण आता डायरेक्ट भेटूया शिवाजी पार्कला जाताना. शिवाजी पार्कला गेलो तर जाईन, जर लेट झालं तर नाही जाणार. आता मग दादरवरनं रिटर्न येईन मी डायरेक्ट. ओके, वेलकम बॅक. आपण पेट्रोल भरलेलं आहे. आपण चाललेलो आहोत आता दादरला. होपफुली आपण एक 10-15 मिनटात पोचू. पण वाटत नाही की आपण ठरलेल्या वेळेत पोचू शकतो, कारण का इकडे नायके रनचं काहीतरी हाफ मॅरेथॉन आहे वाटतं. हाफ मॅरेथॉन का फुल मॅरेथॉन माहिती नाही. सो क्राऊड आहे इथे. मॅरेथॉनचा क्राऊड नाही आहे, प्रिपरेशनचा क्राऊड आहे. आय डोंट नो ॲक्च्युली. नायकेला फॉलो करतो मी, बट मला दिसली नाही पोस्ट यात. काय माहिती, कदाचित इंस्टाग्राम मी तेवढा सिरियसली फॉलो नाही करत आहे कदाचित, त्यामुळे माझ्याकडनं मिस झाली असेल पोस्ट. हे हॅमरचं वॉच आहे. पहिला 1 हफ्ता मस्त चाललं, पण त्याच्यानंतर गंडतं आहे ते. कधी ब्राईटनेस वाढतो आहे, कधी कमी होतो आहे. इयरपॉड्स पण मागवलेले. त्याच्या अगोदर मी बोटचे यूज केलेले कॉलरवाला. ते ऑलमोस्ट 2 वर्ष चालले. हॅमरचे अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी म्हणून होते. त्या इयरपॉड्सच्या केसवरतीच डिस्प्ले आहे. सो फोन काढून सारखं करायची गरज नाही, केसवरती पण करू शकता. 2 हफ्ते यूज केले, 2 हफ्ते. दुसरा हफ्ता पूर्ण व्हायच्या अगोदरच त्याचा डिस्प्ले गेला. मग चार्ज नव्हता होत, त्यामुळे 4 दिवस अजून वापरला नाही. त्याच्यानंतर आपोआप चालू झाला. रात्री चार्जिंगला लावला, आपोआप चालू झाला. लास्ट होप ठेवलेले मी, चार्जिंगला लावून बघूया. 15 मिनटं चार्जिंगला लावला, चार्जिंग फुल, चालू झाला. परत दुसऱ्या मिनटाला बंद झाला आणि आता नॉर्मल चालतो आहे परत. हॅमरवाले 2च हफ्ते सर्व्हिस देतात वाटतं परचेसनंतर. मोठ्या भावाने वॉच घेतलं, आपोआपच डिस्प्ले केला त्याचा. त्यांनी काय नाही केलं, काढून ठेवलेलं झोपताना. सकाळी बघतो तो डिस्प्ले गेलेला.
रिप्लेस करायला पाठवलेलं आहे. आय थिंक येईल 1-2 दिवसात रिप्लेस करून. फर्स्ट मंथ नाही, डिसेंबरला 31 डिसेंबरला मी केळवे रोडला गेले होते आणि केळवे रोडला केळवे रोडला मी बाईक लावली मंदिराच्या बाहेर आणि उतरायला गेलो. स्टँडला लावली गाडी, स्टँडला. आणि पुढे फक्त एक दगड होता, छोटीशी वीट असते ना, तुटलेली वीट. त्याला फ्रंट टायर लागला आणि गाडी स्लिप झाली, बाईक स्लिप झाली आणि पडलो खाली मी. गाडी हातातून सुटली माझ्या. मी कधी ॲक्सेस सोडली नाही, बाईक ॲक्सेस सोडली नाही हातातनं. बुलेट सुटते माझ्या हातातनं यार. ॲक्च्युली ना थोडीशी खाली आहे, त्यामुळे अंदाज येत नाही ह्याचा. किती क्रिटिसाइज करतो या गाडीला मी. एवढी गरमी आहे ना, मला हेल्मेटमध्ये मी भिजलो आहे. बापरे. आताच अमृताची बरसून रात गेली. मी दादरला जायचं बोलतोय, बट शिवाजी पार्कात जायची पण आता इच्छा होत नाही आहे. काल जे स्टेटमेंट दिलं आहे, म्हणजे कसं बोलू शकतात असं यार. आपल्या देशाच्या आर्म फोर्सेसबद्दल काय रिस्पेक्टच आहे ना. स्वतःला एवढं पण ग्रेट समजू नये की लोकांनी येड्यात काढलं पाहिजे. ओके, आपण त्या दिवशी विसरलो होतो चपलांचं दुकान दाखवायला, सो आपण चपलांचं दुकान दाखवूया. येताना आय थिंक थांबूया पण तिकडेच, डायरेक्ट येतानाच दाखवतो. येताना मला तसं पण काही काम नाही आहे, नाही जाणार आज शिवाजी पार्कला. तिकडनंच रिटर्न, नो दादर. सिग्नल कधीच मला चालू नाही भेटत यार. 120-123 मिनटं. अरे बापरे. एवढी मिनटं असतील, मला तरी वाटतं की तुम्ही गाडी बंद केलीत तरी चालते. पेट्रोल फुकट घालवणं, बॅटरी फुकट जाणं, असं जर तुम्ही दररोज केलं ना, जेव्हा पण तुम्ही सिग्नलवरती थांबता आणि असं तुम्हाला वाटतं की 60 सेकंदाच्या वरचा आहे किंवा 1 मिनटाच्या वरचा सिग्नल आहे, गाडी बंद करा. किल स्विच पण बंद करा आणि मी तर बोलतो डायरेक्ट चावीच बंद करा गाडीची आणि एक 15 सेकंद असताना चालू करा परत. 15 किंवा 10 सेकंद असताना. तुमची जी बॅटरी आहे, जी 3 वर्ष चालणार आहे, 3 वर्ष 2 महिने चालणार आहे, ती 6 महिने वाढेल अजून. या सिग्नलवरनं राईट मारलात की पोस्ट ऑफिसच्या अगोदर एक चप्पलवाला आहे. तो चप्पल बनवून देतो मस्त. आणि पोस्ट ऑफिसच्या समोर एक चप्पलवाला आहे जो चप्पल विकतो फक्त चामड्याच्या, कोल्हापुरी, नॉर्मल चपला. त्याची पण क्वालिटी मस्त आहे चपलांची. एकदा ट्राय करायला काय हरकतच नाही. असेल मी ऑलमोस्ट 20 मिनटं उशिराने चालतो आहे, बट तुम्ही अजिबात बघणार नाही की मी पॅनिक राईड करतो आहे. जिथे तुम्ही जाताय किंवा जिथे तुम्हाला पोचायचं आहे, अगोदरच सांगा की 10-15 मिनटं लेट आहे. 10-15ची 20-25 मिनटं समजून घेतली जातात. बट तुम्ही राईड करणार आणि धावत पळत पोचणार, काय अर्थ नाही त्याला. मेंटल फटीग होणार. जे काम करायला जातं आहे ते
काम पण शांतपणे होणार नाही. त्यापेक्षा मेसेज करून सांगायचं, फोन करून सांगायचं की मी लेट चालतो आहे, एक 20 मिनटं लेट होईल पोचायला. जर समोरच्याला चालणार असेल तर ठीक आहे, जर नसेल चालणार तर तुम्हाला तसं पण घाई करून काय फायदा नाही. उगाचच का जीव धोक्यात घालवत आहे. आपण विचार करतोय की हा जो सेटअप आहे आपला व्लॉगिंगचा, मोटो व्लॉगिंगचा, नॉर्मल व्लॉगिंगसाठी आपण आयफोनच यूज करणार आहोत. जो मोटो व्लॉगिंगचा सेटअप आहे त्याच्यामध्ये आपण इन्स्टा 360ला ॲड करायचा विचार करतो आहे. आय एम सॅटिस्फाय विथ दिस फोन. मला असं वाटतं आहे की पण अपग्रेड केलं पाहिजे. सध्या विचार चालू आहे, जस्ट एक डोक्यात आलं म्हणून शेअर केलं. सो काम झाल्यावरती भेटूया. आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनवरती. वेलकम बॅक टू द व्लॉग. आपण निघालेलो आहोत दादरवरून. काम झालेलं आहे आपलं. शिवाजी पार्कला जायची तशी काही इच्छा नाही आहे आज आपण गप्प घरी जाणार आहोत. घरी काम आहे छोटंसं, ते केल्यानंतर चिल. हॅपी 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 दिसतोय मी, असं वाटतोय. बट एक सॅडनेस आहे जे आपल्या देशात चालू आहे सध्या. आपल्या नेबरनी जे करून ठेवलं आहे, पहलगाममध्ये जे 28 निर्दोष नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यातला एक नागरिक जो नेपाळचा होता, निर्दोष नागरिकांचा मृत्यू. अख्खा जो देश आहे तो डिस्टर्ब आहे. आपल्या इकडचे लोक पण एवढी मूर्ख आहेत ना. आणि आता मी गिरगावात राहतो. ज्या दिवशी आपण ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्या नेक्स्ट डे त्या लोकांनी आपल्यावरती शेलिंग केली. बॉर्डर स्टेटमध्ये ड्रोन हमला केला, मिसाईल हमला केला. तर ज्या दिवशीपासून सिंदूर ऑपरेशन झालं त्या दिवशीपासून कोण झोपलं नाही आहे. तसे तर पहलगाम झाल्यापासून झोपले नाही आहेत. सगळ्यांना आन्सरची उत्सुकता होतीच की देश काय आन्सर हे घेतो आहे, स्टेप्स घेतो आहे, देश काय करणार आहे. सगळ्यांचे डोळे पाणावलेले बघून की देश काय घेणार आहे ॲक्शन. इंडस वॉटर ट्रीटी कॅन्सल केली, बट जसं लोहे को लोह्या काटताय तसं रक्ताला रक्तच पाहिजे. त्याशिवाय तिकडच्या लोकांना समजणार नाही. हे आपल्याला समजायला खूप वेळ लागला आहे. जोपर्यंत तिकडनं ते कब्रिस्तानमध्ये जात नाहीत ना तिकडची लोक, तोपर्यंत त्या आर्मीवाल्यांना काय पडलेली नाही तिकडच्या लोकांची. आपल्या इकडचे लोक पण एवढी नालायक आहेत. देशामध्ये एवढं हलाखीचं वातावरण आहे. देश एका संकटात आहे, एका फालतू देशाबरोबर युद्धाच्या तोंडावर उभा आहे. आणि आपल्या इकडचे लोक काय करत आहेत तर एक फटाका घेतात, गच्चीवरती जातात, टेरेसवरती फटाका लावतात आणि खाली सोडून देतात. अरे हार्ट पेशंट आहे कोण, म्हातारे कोतारे झोपलेले असतात. ठीक आहे, समजतं तुम्ही मस्करी करताय, पण जर झोपलेल्या माणसाला दचकून जो उठला तो आणि त्याला झोपेत काय झालं किंवा दचकून उठताना काय झालं तर त्याला जबाबदार कोण आहे. असं पण नाही की एक अशी माळ लावत आहेत की हां ठीक आहे समजतं की फटाके वाजत आहेत. एक मोठा फटाका वाजवतात, बॉम्ब वगैरे, सुतळी बॉम्ब वगैरे. म्हणजे कोणत्या पातळीवरती चाललो आहे आपण.
म्हणजे विनोदाला पण काय आहे की नाही, जागा आहे की नाही, वेळ आहे की नाही, काळ आहे की नाही. मजा मस्ती करा ना, कोणी नाही सांगितलं मजा मस्ती करायला. बट आता परिस्थिती काय चालू आहे. आणि असंही नाही की 7-7:30 वाजता करतायत की सगळे जागे आहेत. रात्री 2 वाजता, पहाटे 3 वाजता सुतळी बॉम्ब घेणार, त्याला आग लावणार आणि गच्चीतनं खाली टाकून देणार. म्हणजे आवाज घुमला पण पाहिजे आणि लोकांची फाटली पण पाहिजे. असं वाटतं मला की हे शिक्षित अशिक्षित आहेत की जे पण लोक. आणि असं नाही की स्लममध्ये करतायत, हाय राजेस बिल्डिंगवरनं करतायत. ते 30-30, 22-22 मजल्याच्या बिल्डिंगवरनं करतायत, ज्याचा मेंटेनन्स 3,500-4,000-5,000 रुपये. हे असं पण नाही की अडाणी लोक आहेत, गरीब घरातली लोक आहेत, खायला नाही आहे म्हणून लोकांची मजा घेण्यासाठी करतायत, असं अजिबात नाही आहे. चांगल्या घरातली लोक आहेत, 2 घास जास्त खायला भेटत आहेत म्हणून मा झाला आहे वाटतं, असं वाटतं मला. अशा लोकांना घरीच चोपले पाहिजेत. आणि जर घरातले नाही चोपलेत तर आपल्यासारख्या माणसाने घरी जाऊन चोपले पाहिजे. अशा लोकांना पोलीस कंप्लेंट करून काय फरक नाही पडत, घरी जाऊन मारलं पाहिजे अशा लोकांना. चला तुर्तास आपण इथेच थांबूया, भेटूया एका नवीन भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.